तर जय श्रीराम मित्रांनो. तर आम्ही चाललो होतो आज बस स्टँडवर. तर बस स्टँडवर जाताना मला मामा भेटले. हळूहळू गाडी चालू जाईल. आम्हाला म्हणलं ओव्हरटेक मारू द्या. मारला ओव्हरटेक आणि इथं पाहणं आमचे किती हाल चालू होते भाऊ रस्त्याचे. रस्ता काय झाला नाही आमचा गावाचा अजून. मग पोहोचलो ना आखरी तर बस स्टँडवर. बस स्टँडवर पोहोचलो ना आमचा सुजल भाऊ कुठे घेऊन म्हणलं जाय भाऊ ते दिवस आहेत. मग गेलो थोडं पुढं आणि आमचं बस स्टँड पाहू शकतो तुम्ही कसं होतं. हे तर आमचं बस स्टँड होतं. मग आता मी जातो बरं पुढं मग दाखवतो तुम्हाला पुरं बस स्टँड बघून घ्या. या गावातलं कोणी असेल तर लवकर कमेंट करून टाका आपल्याला. दाखवलं तुम्हाला ना. आता निघालो आम्ही पुढं निघालो ना आम्ही रस्त्यानं. तर रस्त्यानं पुढं जात आम्ही काय बघितलं गाड्या मरणाच्या गेलो पुढं. आणि आमची काय गाडी बंद पडली बुवा आता इथं. आमची काय गाडी बंद पडली नव्हती. गाडी बंद पडली. आमचा अख्खा डबा उडवला भाऊ. गाडी बंद पडली. तर ते म्हणजे जाऊ दे आपण तिकडे देवाचा व्हिडिओ काढून मग घेतला मंदिराचा व्हिडिओ काढून भाऊ. मी करून घेतलं पाया आणि निघालो मग फोटो काढायला. मग गेलो ना खाली फोटो काढायला. निघालो मग फोटो काढायला खाली. तर पोहोचलो आखरी कार खाली. मग काढला ना आमच्या नदीचा व्हिडिओ. तर या नदीला म्हणतात पूर्णपाटी. तर आम्ही घेतला काढून व्हिडिओ. बघू शकता तुम्ही पूर्णपाटीची नदी कशी आहे. पाणी तरी आलता ना भाऊ. रात्री पाणी पडलं होतं. लय पाणी चालतं. तर मग आमचे भयांते गेले पुढं. तुम्हाला दाखवली नदी. तर मग काय भाऊ मला म्हणलं याला घे म्हणलं व्हिडिओमध्ये. याला टाकलं व्हिडिओमध्ये घेऊन. बघा तुम्ही नजरा कसा आहे. आखरी कार मग आता मग आजच्यासाठी एवढंच. येतो मग पुढच्या ब्लॉगमध्ये. त्यासाठी करा मग फॉलो.